नमस्कार. हे आहे पक्ष्यांचं घरटं. माझ्या बहिणीला झाडांची खूप हौस आहे. तिने मोठी मोठी झाडं लावलेली आहेत, काही छोटी आहेत, मोठ्या पानांची म्हणजे. तर एका पक्ष्याने काय केलं आहे, पक्षी आणि पक्षिणीने एक असं छानसं घरटं बांधलं होतं. आणि विशेष म्हणजे आईवडिलांना किती काळजी की ते घरटं पडू नये, त्यामध्ये 2-3 पिल्लं असतील, त्यामुळे असं खालच्या पानाचा आधार घेऊन ते घरटं बांधलं होतं. पानसुद्धा इतकं छान निवडलं. ते पान इतकं मोठं आणि असं ठीक आहे. आणि ही पक्ष्यांची अशी क्यूट पिल्लं आहेत त्याच्यामध्ये. आधी अंडी घातली होती. माझ्या बहिणीने त्या पिल्लांची खूप काळजी घेतली. त्यांनाही बहुतेक तिथे खूप सुरक्षित वाटलं, म्हणून ह्याच बागेमध्ये पक्षिणीनं अंडी घातली घरट्यांमध्ये. इतकं घरटं सुंदर बनवलेलं, पाऊस लागू नये, ऊन लागू नये म्हणून वरच्या पानाचा आधार घेतलेला. आधी अंडी होती, त्या अंड्यातनं अशी छोटी क्यूट पिल्लं बाहेर आलेली आहेत. असं सुंदर घरटं बनवलंय. त्या वरच्या पानाला असा वेटोळा करून खालच्या पानाचा आधार घेतलाय, जेणेकरून 2 पानांच्या मदतीने ते घरटं राहावं, खाली पडू नये, पिल्लांना इजा होऊ नये. किती आईला काळजी असते खरंच ना. ही पिल्लं ना रोज थोडी थोडी मोठी होत होती. ही साधारण 3ऱ्या दिवशीची पिल्लं आहेत. थोडी हालचाल वाढली आहे, जरा थोडी चोच उघडतायत, त्यांच्या अंगावरचे केस दिसत आहेत, ब्लॅकिश काळ्या रंगाचे. चोच उघडली आहे वरच्या आईने, तर जरा मोठं आहे वरचं. 3 पिल्लं आहेत ही. पहिल्यांदा इतके जवळून सगळं पाहायला मिळालं खरं तर. अगदी अंड्यापासून अंड फोडून पिल्लू, आणि नंतर ते पिल्लू मोठं होऊन कधी याच्या बाहेर गेले, ते घरट्याच्या बाहेर उडून, हे पण आम्हाला नंतर कळालं नाही. हे आहेत अजून पुढच्या 2 दिवसानंतरची पिल्लं. यात तर ही पिल्लं बरीच मोठी झालेली आहेत. आई मात्र चारा आणण्यासाठी बाहेर जाते. वेगवेगळी झाडं लावली म्हणून पक्षी घरटं तरी करू शकले. तेव्हा आपण खरं झाडं लावणं किती गरजेचं आहे. काही मोठी, काही छोटी, मोठ्या पानांची, जेणेकरून पक्ष्यांनाही आसरा मिळतो आणि वेगवेगळी जैवविविधता टिकून राहते. आज हे सगळे पक्षी चोच उघडतायत आणि हालचाल पण वाढली आहे. खालचं पान असल्यामुळे ही पिल्लं मोठी झालीत, पण घरटं पडलं नाही. किती डोकं लावून करतात, सगळं विचार करून केलं जातं. बोलता येत नसलं तरी किती विचार. हा बारीक बारीक काड्या आणल्यात आत, मऊ त्या घरट्यामध्ये सुद्धा ना असं कापसासारखं मऊ केलेलं आहे आतून, जेणेकरून त्या काड्या पक्ष्यांना टोचू नयेत. पहिल्या दिवसापासून आम्ही बघितलं. आम्ही भावाकडे गेलो, त्यामुळे आम्हालाही हा पाहण्याचा पहिल्यांदा प्रसंग आला. खरं तर इतका जीवनक्रम पक्ष्यांचा कसा असतो. अशी इवलीशी ही पिल्लं काही दिवसांनंतर उडून जातील. माझ्या बहिणीने त्यांची खूप काळजी घेतली. खूप क्यूट क्यूट पिल्लं आहेत ही खरंच.